नमस्कार मंडळी, आज आपण मिनी समोसे बनवणार आहोत। त्यासाठी 1 कप मैदा चाळून घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा ओवा हातावर चोळून घालून मिक्स करूया। 2 मोठे चमचे गरम तूप घालूया। हाताने पीठ मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स होईल। मूठ तयार झाली पाहिजे याप्रमाणे। थोडं थोडं पाणी घालून पीठ दाटसर मळून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटे झाकून ठेवूया। सारण तयार करण्यासाठी 100 ग्राम फरसाण घेतला आहे। त्यामध्ये 2 मोठे चमचे शेव घालूया। शेव कोणतीही वापरू शकता, तिखट किंवा साधी शेवही घेऊ शकता। 2 मोठे चमचे तळलेली मूग डाळ घेऊया। 2 मोठे चमचे तीळ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा आमचूर पावडर, पाव चमचा लवंग पावडर, 1 चमचा साखर घालून मिक्सरला जाडसर वाटून घेऊया। छान वाटलं गेलंय। हे सारण एका भांड्यात काढून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा तळलेली मूग डाळ, शेव, आवडीप्रमाणे काजू आणि मनुके घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता यामध्ये चिंच गुळाची चटणी घालूया। साधारण 4 मोठे चमचे चटणी घातली आहे। हे सगळं मिक्स करून घेऊया। साधारण अर्ध्या तासानंतर पीठ परत चांगलं मळून घ्यायचं आहे। छोटे छोटे गोळे करून घेऊया। उभ्या आकाराची छोटीशी पुरी लाटून घेऊया। एकदम जाडही लाटायची नाहीये आणि पातळही लाटायची नाहीये। सुरीने 2 भाग करून घेऊया। पाणी लावून दोन्ही टोकं एकमेकांवर ठेवून दाबून घेऊया। आपल्याला त्रिकोण तयार करायचे आहे। सारण भरून घेऊया आणि या पद्धतीने समोसा व्यवस्थित दाबून घेऊया, जेणेकरून सारण बाहेर पडणार नाही। समोसा तयार आहे। कढईत अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर समोसे तळताना मंद आचेवर तळायचे आहेत। हे चटपटीत समोसे महिनाभर टिकतात। आपल्याला हे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत। मार्केटमध्ये आपण जे समोसे विकत घेतो त्याच पद्धतीने आपण हे समोसे बनवलेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू।